उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळवणाचे असे हे बटाटा चिप्स तुम्ही एकदाच करून ठेवले की हवं तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता। कमीत कमी वेळामध्ये खूप जसं फापड पसारा न घालता कमीत कमी साहित्यात उन्हाची सोय असो नसो तरी तुम्ही हे फिंगर्स तयार करू शकता। तुमचा उपवास असो नसो कधी बटाटा चिप्स खावेसे वाटले की थोड्याशा तेलामध्ये असे चौपट फुलणारे बटाटा चिप्स तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल बटन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। बटाटा चिप्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1 किलो प्रमाणात मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत। वाळवणाचे हे बटाटा चिप्स बनवण्यासाठी शक्यतो जुना किंवा रवाळ बटाटा असतो ना तो घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे चिप्स एकतर छान होतात, मस्त फुलतात सुद्धा आणि चवीलाही छान लागतात। आणि मोठे बटाटे घेतले ना तर तुमचं काम अगदी सोपं होतं, त्याचे फिंगर्स अगदी लांब लांब अगदी छान निघतात आणि चिप्स खायलाही अगदी छान लागतात। बाकी छोटे छोटे तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। 1 किलो प्रमाणात आपण करणार आहोत। तुम्हाला जास्त करायचं असेल तर बनवण्याची पद्धत सेमच आहे। सुरुवातीला स्वच्छ धुवून आपण पुसून घेतलेलं आहे आणि सिंपली आपण बटाट्याच्या सालनीने हे बटाट्यांची सालं काढून घेणार आहोत। बटाट्याचं साल काढल्या काढल्या मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे, जेणेकरून बटाटा चिप्स जास्त काळपट होऊ नये किंवा बटाटा सालं काढून घेतल्यावर काळा पडू नये। तसे हे सगळे बटाटे आपण काढून घेतलेले आहेत। आता जितके तुमचे बटाटे तो अंदाज घेऊन तुम्हाला घरातली एखादी मोठी कढई, मोठा कुकर घेऊ शकता, मोठ्या टोपामध्ये तुम्ही हे करू शकता। मी घरातलं मोठं वाडगं असतं ना पीठ वगैरे मळण्याचं ते घेतलेलं आहे। गॅसवर ठेवलं आहे, अजून गॅस चालू केलेला नाही। आता बटाटे असतील त्या अंदाजाने साधारणतः 3-3.5 लिटर 1 किलो बटाट्यासाठी आपण पाणी घालणार आहोत। पाण्यामध्ये 1 चमचाभर आपण मीठ घालणार आहोत। पाण्यामध्ये मीठ घालून हे पाणी वाफवून घेतल्यामुळे बटाटा यामध्ये शिजतो आणि त्याच्या आतपर्यंत मीठ मुरलं जातं, त्याने चिप्सला चव अगदी छान येते। आता या पाण्यामध्येच आपण अर्धा चमचा तुरटीची पूड घालणार आहोत। जसं खडी साखरेप्रमाणे तुरटी मिळते ती थोडीशी फोडून घेतली आहे आणि नाश्त्याच्या चमचाने अर्धा चमचा घालायचा आहे। तुरटीची पावडर घातल्यामुळे बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स असतील खूप जसं लालसर काळपट होत नाही, हलकेसे गोल्डन रंगावर आपल्याला तयार मिळतात, म्हणून थोडीशी आपण तुरटी पूड घालायची। आता दोन्ही जिन्नस पाण्यामध्ये छान एकजीव करून घेतलाय। झाकण लावायचे आणि मोठ्या आचेवर पाण्याला छान खदखदून आपण एक उकळी आणणार आहोत। बटाट्याची सालं काढून पाण्यामध्ये घातली की पटकन पाणी उकळत ठेवायचंय, म्हणजे बटाटा स्लाइस करेपर्यंत पटकन पाण्याला उकळी येते, त्यामुळे काम सोपं होतं, बटाटे काळे सुद्धा पडत नाही। आता तुम्हाला जसं आवडेल तसे उभे पातळ पातळ आपल्याचे चिप्स जसं फ्रेंच फ्राईजसाठी वगैरे करतो ना तसं करून घ्यायचंय। अगदी पातळ पातळ न करता थोडे जाड ठेवले तरी सुद्धा चालू शकेल, कारण कसं आहे थोडंसं उन्हामध्ये सुकवलं ना तर ते अगदी आकसून निघतात, म्हणून खूप पातळ करायचं नाही। बटाटा भजीसाठी ज्याप्रमाणे आपण आडवे पातळ चिप्स करून घेतो तसेच करून घेतले, थोडे जाड आणि असे फिंगर्स आपण असेही कापून घेणार आहोत, म्हणजे बटाटा एकदम मोठा घेतला होता आणि असे पातळ करून घेतल्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होतं। मग तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं मोठे बटाटे घेतल्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होतं आणि फिंगरसुद्धा आकाराला असे थोडे मोठे मोठे होतात। आता हे तुकडे करताना तुम्हाला तुमच्या स्किलप्रमाणे जसं जमत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता, पण असे हे उभे केले ना त्या फिंगरसुद्धा अगदी लांब लांब आणि छान निघतात। तर सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत। आता बऱ्याच ठिकाणी ना बऱ्याच जणांना उन्हाची सोय नसते, मग अशा वेळेस थोड्या प्रमाणात जरी घरामध्ये करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। जसजसे फिंगर्स तुम्ही करत जाल तसं पाण्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून काळं पडू नये। आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं पाण्यामध्ये जेव्हा बटाटे सालं काढून ठेवतात तर पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आणि नंतर त्यामध्ये सालं काढून बटाटे घालायचे किंवा से फिंगर्स घालायचे, त्याने तुमचे बटाटे काळे पडत नाही। आता माझे 1 किलो असल्यामुळे अगदी काम सोपं झालेलं आहे। तुमचे जास्त असेल ना तसे हे एकावर एक असे हे चकत्यात ठेवून असे हे पातळ स्लाइसमध्ये तुम्ही करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, चिप्स किंवा वेफर्स बनवताना शक्यतो मोठे बटाटे घ्या, म्हणजे एका वेळेस एकीने जरी केले तरी अगदी काम सोपं होतं। सगळे बटाटे करून घेतलेत, पुन्हा एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे जे काही पाण्यामध्ये स्टार्च वगैरे असेल सगळं पाण्यावाटे निघून जाईल, म्हणून एका पाण्याने स्वच्छ पूर्ण धुवून घ्यायचं आहे, म्हणजे असे छान पांढरे शुभ्र बटाटा चिप्स तुम्हाला तयार मिळतील। आता दुसरीकडे आपण पाणी जे उकळत ठेवलेलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे। लक्षात असू द्या पाण्याला छान खदखदून उकळी आल्याशिवाय हे चिप्स यामध्ये घालायचे नाही, तर सगळे चिप्स आपण पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये घातलेले आहे। आता 1 किलो तुमचा बटाटा असेल तर त्याला घड्याळामध्ये मोबाईलमध्ये वेळ लावून मोठ्या आचेवर बरोबर 5 मिनिटं तुम्हाला हे मोठ्या आचेवर वाफवून घ्यायचं आहे किंवा 50% तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यातलं सगळं स्टार्च असेल सगळं निघून जाईल।
तर साधारणतः इथे एक 3 मिनिटं झालेली आहे. हळूहळू याचा रंग थोडासा बदलू लागलेला आहे. आता तुम्हाला जर 4 किलो, 5 किलो, 10 किलो हे चिप्स किंवा वेफर करायचे असेल, छोटं भांडं आहे तर 1-1, 2-2 किलोचं तुम्ही असं हे सेपरेट 5-5 मिनिटं शिजवून घेऊ शकता. 1 किलोसाठी 5 मिनिटं लागतात यानुसार. म्हणजे 50% तुम्हाला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता वर थोडासा पांढरा फेस आल्यासारखा दिसतोय. म्हणजे हे बटाट्यातील स्टार्च आहे. असं स्टार्च याचं सगळं निघून गेलेलं आहे आणि थोडासा पांढरट पडल्यासारखा बटाटा दिसत असेल. म्हणजे 5 मिनिटांनंतर 50% बटाटा आपला छान शिजवून किंवा वाफवून असा तयार झालेला आहे. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्या केल्या पटकन बटाटा यामधून आपण वेगळा करून घेणार आहोत. नाहीतर कधी कधी काय होतं, गरम पाणी असल्यामुळे यामध्ये बटाटा शिजून निघतो, म्हणून पटकन वेगळा करून घ्यायचा. आता घरातली एखादी चाळण असेल, टोपलं असेल, स्टेनर असेल, पुरण यंत्र असेल, ज्याला जाळी आहे ते घ्यायचं आहे आणि यावर आपण हे सगळे वाफवून घेतलेले बटाटे उपसून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये काही पाण्याचा अंश राहिलेला असतो यामधून निथळून सगळा वेगळा होईल. तर एक 2 ते 3 मिनिटंच आपण पंख्याखाली हे टोपलं किंवा तुम्ही चाळणीमध्ये काढून घेत असाल ते ठेवायचं आहे. म्हणजे यातलं सगळं पाणी निथळून खाली भांड्यामध्ये पडेल आणि तुमचे बटाटे सुकवण्यासाठी कोरडे आणि फडफडीत छान मिळतील. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता असं हे छान आपले यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निघून आलेलं आहे आणि हे वाळवण्यासाठी बटाटे तयार आहेत. आता आपला 1 किलो बटाटा आहे तर घरातली परात असेल, मोठा ट्रे असेल, ताट असेल मोठं, त्यामध्ये तुम्ही हे पसरून घालू शकता. जर जास्त प्रमाणात असेल तर एखादी प्लास्टिक शीट स्वच्छ धुतलेली, सुकलेली त्यावर तुम्ही हे पसरून घालू शकता. बऱ्याच जणांकडे ना खूप जास्त जागा नसे सुकवायला, मग ह्या ट्रेमध्ये तुम्ही परातीमध्ये वगैरे घालून ठेवू शकता. थोडं जाड असं एकावर एक घातलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण जसं याला ऊन लागत जाईल तसं हे आकसू लागतं आणि छोट्या आकाराचं होतं. आता जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर कडक उन्हामध्ये 3 ते 4 दिवसात छान मस्त कुरकुरीत चांगले आपले हे सुकून निघतात. जर उन्हाची सोय नसेल तर घरी पंख्याखाली एक 5-6 दिवसामध्ये हे चांगले सुकून निघतात. जरी उन्हाची सोय असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही हे फिंगर्स तयार करू शकता. फक्त उन्हामध्ये सुकायला थोडा कमी वेळ लागतो. जर पंख्याखाली सुकवत असाल ते 5-6 दिवसांमध्ये तयार होईल. माझ्या खिडकीमध्ये ना साधारणतः 8 वाजल्यापासून सकाळी 1 वाजेपर्यंत ऊन पडतं, तर तोवर मी ठेवायचं आणि 1 नंतर मग दिवसभर मी घरामध्ये पंख्याखाली ठेवायचं आहे. तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. 4 दिवसांमध्ये अगदी आतपर्यंत चांगलं हे कडक सुकलेलं आहे. अगदी काठी मोडल्याप्रमाणे हा सुकल्यासारखा दिसत असेल, असा जर व्यवस्थित सुकवला ना तरच तुमचे चिप्स खाताना दाताखाली चिकटणार नाही आणि अगदी सुटसुटीत मस्त फुलणारे तयार होतील. असे तुमचे बटाटा चिप्स 1 किलो प्रमाणात आपले तयार झालेले आहेत. आता यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे मसाले, फ्लेवर्स न वापरल्यामुळे तुम्हाला उपवासाला सुद्धा खाता येईल. मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला किंवा भेळ वगैरे घरामध्ये करताना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. तो उपवास असो नसो तरी सुद्धा तुम्हाला हे बटाट्याचे चिप्स किंवा फिंगर्स घरामध्ये खाता येईल. थोड्याशा तेलामध्ये आपण हे मस्त छान फुलून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता, तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, कारण बटाटा आहे फार जास्त हलका फुलका असतो. जास्त तेलाचा ताव गरम असला की हे काळपट पडू शकतात, म्हणून हलकंसं तेल गरम करायचं आहे आणि घालताना थोडेसे घालायचे, म्हणजे याला छान फुलायला जागा मिळते. थोडेसे घातलेले आहेत आणि असे हे मस्त चौपट छान फुलल्यासारखे दिसत असेल. जसे लागतील तसे थोडे थोडे घालून हे आपण तळून घेणार आहोत. आणि बटाटा चिप्स, बटाटा वेफर तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीचं तेल छान गरम करून घेतलं की नंतर गॅस मध्यम करून नंतरच तळून घ्यायचे, म्हणजे खूप जास्त हे काळे सुद्धा पडत नाही. असे हे आपण थोडेसे तळून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता असे छान फुललेले. आता यामध्ये वरून अजिबात मीठ वगैरे पेरायचं नाही, कारण आपण वाफवतानाच मीठ घातल्यामुळे छान यामध्ये मीठ सेट झालेलं आहे. आता मुलांना द्यायचं झालं की कुरकुऱ्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे मसाले यामध्ये मिक्स करून मुलांना सुद्धा देऊ शकता. जर उपवास नसेल तर मसाले वेगवेगळे लावून तुम्ही खाऊ शकता. भेळ वगैरे घरामध्ये तयार करत असाल तर भेळेमध्ये सुद्धा तळून घातले तरी अगदी छान लागतात. कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.